मित्रांनो, कल्पना करा, फक्त 25 दिवसात जगातल्या सर्वात मोठ्या शक्ती भिडल्या. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचं युद्ध आता थांबण्याऐवजी अधिक भयंकर होत चाललंय. तेल रिफायनरी, गॅस प्लांट्स उद्ध्वस्त आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे हॉर्मुझ खाडी बंद करण्याची धमकी. म्हणजे जगभरात तेल गॅस पुरवठा थांबण्याची भीती. आणि याचा सर्वात मोठा फटका बसतोय आपल्या भारताला. पेट्रोल डिझेल दर वाढणार, गॅस टंचाई, उद्योग बंद, बेरोजगारी वाढणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत दिला मोठा इशारा. आगामी काळ खूप कठीण असणार आहे, तयार रहा. पण विरोधकांचा आरोप, सरकार परिस्थिती हाताबाहेर जाऊ देते का? खरंच हे युद्ध भारतासाठी आर्थिक संकटाची घंटा आहे का? पुढे काय होणार हे सगळं समजून घ्या या व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत नक्की बघा. 25 दिवसात जग हादरलं. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा भारतावर मोठा परिणाम. मित्रांनो, इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता 25 दिवस झाले आणि परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. युद्धाची सध्याची स्थिती. सुरुवातीला असं वाटत होतं की हे युद्ध काही दिवसात थांबेल, पण तसं झालं नाही. इराणने जोरदार प्रतिकार करत तेल रिफायनरी आणि गॅस प्लांट्सवर हल्ले सुरू केले. यामुळे संपूर्ण जगात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे हॉर्मुझ खाडीवर नियंत्रण. ही खाडी जगातील तेल पुरवठ्याची लाईफलाईन मानली जाते. जर इथे अडथळा आला तर जगभरात तेल गॅस संकट निर्माण होऊ शकतं. भारतावर परिणाम. आता थेट भारतावर काय परिणाम होतोय ते पाहूया. भारत जवळपास 66% तेल आयात करतो. युद्धामुळे पुरवठा कमी झाला आणि त्याचा परिणाम थेट आपल्या खिशावर. पेट्रोल डिझेल दर वाढण्याची शक्यता, LPG गॅस टंचाई, उद्योगधंदे बंद पडण्याचा धोका. गॅस आणि डिझेलच्या कमतरतेमुळे अनेक कंपन्यांचं उत्पादन थांबत आहे. काही कारखाने आधीच बंद पडले आहेत. याचा अर्थ लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर संकट आहे. अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम. या युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. महागाई वाढणार, वाहतूक खर्च वाढणार, छोट्या कंपन्या बंद पडण्याची शक्यता. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होऊ शकते. रुपया कमकुवत होण्याची भीती वाढली आहे. बँकांवरही दबाव वाढू शकतो. NPA वाढण्याचा धोका आहे. एकंदरीत हे युद्ध भारताच्या GDPवरही परिणाम करू शकतं. सरकारची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्ट इशारा दिला आहे. जगात निर्माण झालेले हे कठीण हालात दीर्घकाळ टिकू शकतात. आपण तयार राहायला हवं आणि एकजूट दाखवायला हवी. सरकारने सप्लाय चेन, पेट्रोल डिझेल, गॅस आणि महागाईवर लक्ष ठेवण्यासाठी 7 नवीन ग्रुप्स तयार केले आहेत. भारत, इराण, इस्रायल आणि अमेरिकेशी सतत संपर्कात आहे. राजकारण गरम. दरम्यान विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी आणि संजय राऊत यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात आहे. सरकारने आधीच सर्व पक्षांची बैठक घ्यायला हवी होती. यामुळे देशात राजकीय वातावरणही तापलं आहे. पुढे काय? आता सर्वात मोठा प्रश्न, हे युद्ध अजून किती दिवस चालणार? जर परिस्थिती अशीच राहिली तर भारतात महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक मंदी वाढण्याची शक्यता आहे. सरकार आणि नागरिक दोघांनाही सज्ज राहावं लागणार आहे. तुमचं मत काय आहे? हे युद्ध भारतासाठी किती धोकादायक ठरू शकतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.